दर्शक हो, सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मराठीमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय। लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटात आपण या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत। लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातील आता या ठिकाणी गणेशवाडी या गावात आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत। त्याच्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघतायत, विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांच्या विकास कामाकडे काय विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांच्या विकास कामाकडे कशा पद्धतीने बघतात ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे करुणा शिवशरण हे उमेदवार आहेत, पंचायत समितीचे देखील डिक्लेअर होतील। त्याचबरोबर अपोजिटकडून कोणती नावं येतात, नागरिकांमधून कोणत्या नावाला जास्त पसंती आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। चला तर मग गणेशवाडी गावातील नागरिकांशी संवाद साधूयात। दर्शक हो, लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातील गणेशवाडी या गावात आपण आहोत आणि आता आजोबा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात। नमस्कार आजोबा, काय नाव आपलं? नमस्कार. वाकडे वाकडे साहेब, हा काय वाटतंय, आमदार समाधान आवताडे यांची विकास कामं कशी आहेत? चांगली आहे, ठीक आहे. बर, व्हायला लागलेत का उगाच ठीक आहे? होया लागली, हा, होया लागली, वरती चालू आहे त्यांचं चांगलं, ठीक आहे. आम्ही चिखला पाण्यात मत 25-50 वर्ष झाले ते राबते, काय उपयोग आहे, झाले चांगले झाले. कुठं गावात का राहायला राहणार? रानात यांच्या घरापाशीच आहे. बर बर बर, त्यांनी पण म्हटले ती विकास व्हायला लागलाय, हा व्हायला लागला ना? होया लागलाय. हा, त्यांनी म्हटल्यावर आम्हाला खरं वाटलं नाही म्हणून तुम्हाला विचारलं। काय ते सांगायला पाहिजे नाही का? बर बर बर, रस्ता राहिला अजून पुढे अपुरे आमच्या वस्तीपासून चुकून आला नाही. हरिवाकडे वस्तीपासून तिकडे आला ते ही म्हणतं ना त्याला अगोदर हो चालू आहे म्हणतात, कर मला बाबा चांगला आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका पण आले ते आलेजी माहिती आहे, ऐकून आहे मी. हा, आता कोणाला वातावरण असेल? आता वातावरण ते पण जगायचं म्हणजे माझ्यापाशी काय एकट्याच्या पाहिजे सांग तुम्हाला काय जगायला वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय? मला एकट्याला वाटत हा, वरनं काय येईल ते होईल ना, मग काय करायचं? बर बर, जर आमदारांचा उमेदवार असला तर वातावरण कसं असणार? राहणारं वातावरण माणूस काय इकडे तिकडे सारखं करते, काय सांगून उपयोग नाही ज्याला. ज्याला काय कळतं ते कळतं, बरोबर म्हणाल किती सांगत लागलं लोकांना. आमदारांच्या कामावर खुश आहे का? खुश आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? मिसाळ, दादाचं मिसाळ. बर, गणेशवाडीत हां जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत। हां भाजपातर्फे करुणा शिवशरण मैदानात आहेत, समोरून कोमल साळुंके ढोबळे हे नावं चर्चेत यायला लागलेत। कोणाला वातावरण असेल काय? वातावरण जिल्हा परिषद ज्या पंचायत समिती आहे निवडणूक ही आमदार साहेबाच्या कामामुळं, बर, त्याच्यामुळं सगळी खुश आहे. मग आमदारांचे उमेदवार जास्त चालतील असं वाटतं का? हां, चालणार की 100%. जे कशामुळे? सांगल ते त्यांनी काम केलेलं आहे. बर, चालतील. होय, गणेशवाडीतून किती टक्के मतदान होईल? गणेशवाडीतून 70% होईल, 70-80%. भाजपाला? हां विकास कामामुळे? हां. गणेशवाडीमध्ये आहोत, नागरिकांशी संवाद साधतोय। काय नाव आपलं? माझं नाव आकाश सोळगे. बरं, गणेशवाडीमध्येच. हो गणेश. हो, जिल्हा परिषदेसाठी भाजपातर्फे करुणा शिवशरण हे नाव समोर येत आहे आणि पंचायत समितीची पण नावं जाहीर होतील। कोमल साळुंके आणि त्यांची पण नावं चर्चेत आहेत। कोणाला वातावरण असेल? वातावरण सध्या लक्ष्मी दहिवडी गटातून तसं पाहता समाधान दादाला बऱ्यापैकी म्हणजे 60-70% प्रतिसाद आहे. भरपूर गावात गणेशवाडी असेल, अकोला असेल, गुंजेगाव असेल, मारापूर असेल, घरनंगी असेल, पाटकळ असेल, अंधळगाव असेल, इथं ग्राउंड लेवलला कामं करणारे आमदार साहेबांची खूप सारी माणसं बऱ्यापैकी. बर, वातावरण त्यांना असेल? हो, 100% कशामुळे हे सगळं? पोषक वातावरण आहे. समाधानदादावर भाजप, केंद्रात भाजप, राज्यात भाजप, त्याच्यामुळे समाधानदादा आणि समाधानदादाची विकास कामं भरपूर आहेत. गणेशवाडीतच दोन ठिकाणी पूर्ण झालेली आहेत, 2-3 ठिकाणी पेंडिंग आहेत. स्ट्रीट लाईट असेल गावातली, हे दादांनी यशस्वीरित्या पूर्ण स्वतः लक्ष घालून त्यात सक्सेसफुल कामं केलेली आहेत. समोरचे उमेदवार चालणार नाहीत? आता ते जनताच ठरवेल. म्हणजे वातावरण असणार नाही? हां, वातावरण आहे ना बरं, म्हणजे सत्ताधाऱ्याला विरोधक हा 100% असणारच. बरं, पण माझ्या माहितीनं तर समाधान दादा फिक्स ह्या गटात आमच्या चालणार. त्याची विकास कामामुळे वातावरण जर हो, पोषक वातावरण. नाना, काय म्हणताय? काय नाही, चांगलं आहे. बर बर, कुठं गावात आहे का रानात राहायला? हे इथंच आहे घर. इथंच? बर, कसा आहे विकास, कसा आहे?
लई आहे हं? लई चांगलं आहे बर खरं सांगा आमदार खरंच म्हणतो तर हां. या पंडित मास्तरला माझ्याकडे आणा मला सांगतो उघड सांगतो तर बरं आता हां. निवडणुका लागली ती हा कशी हां. उमेदवार चालतील का हा भाजपाचे उमेदवार चालणार का म्हणतो ना दुसऱ्या वा विकास व्हायला लागलाय का खरा खरंच भरायला तर का कोणाच्या दबावात बोलताय तुम्ही नाही ना आता पंडित मास्तर तर तुझ्या मला काय करायचं बर 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 ठीक आहे आम्हाला माहित नाहीत कोण पंडित मास्तर पण व्हायला लागला ना विकास हा ओके ठीक. दादा नमस्कार नमस्कार गणेशवाडीतच राहताय गणेशवाडी विजय महादेव सोळगे नाव आहे माझं बर विकास कामाबद्दल काय मत आहे चांगली गोष्ट आहे काय अडचण नाही आम्ही शिवाजीनगरपासून आत राहतो आणि आम्हाला रस्त्याची भरपूर अडचण होती पण कसं तर धन्यवाद कृपा आमदार साहेबांनी आणि अनिल मोरे यांनी विकास आपला चांगला केला अनिल मोरेने काम आपलं भरपूर करून सहकार्य केलेलं आहे व्हायला लागलेत काम व्हायला लागलेत होय होय ओके ओके काही अडचण नाही काही नाही आता निवडणूक पण लागली ते मग त्याच्यामुळे काय कोणाला वातावरण आम्ही वातावरण 100% समाधान दादाला अवतरलेलं आहे यांना द्या का हो कशामुळे का म्हणजे आम्हाला अडचणी प्रत्येक टायमाला कुठली बी अडचण असू द्या शेतीची अडचण असू द्या पाण्याची अडचण असू द्या काय बी असू द्या पण ती आपल्याला सहकार्य करते ती आणि आमच्या घरापत्र रोड तर नव्हताच पण पूर्ण माझ्या स्वतःच्या विजय महादेव सोळगे स्वतःच्या घरापत्र रोड क्लिअर करून दिलेला आहे त्याने ह्यात आपण त्यांचा धन्यवाद आभारी करतो खरं तर मूलभूत विकास होत असल्यामुळे विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांच्याकडे देखील अतिशय सकारात्मक नागरिक या ठिकाणी बोलताना दिसत आहेत इतरही काही नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया काय नाव आपलं चौकशी कशा पद्धतीने बघताय मतदारसंघात गावात असू दे किंवा आजूबाजूच्या भागामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून काय मत आहे नागरिक म्हणून नागरिक म्हणून समाधानदादा नेतृत्वाखाली काम चांगलं आहे इथं त्याचा विषय नाही विकास कामंही झाली होती रस्त्याची ही स्मशानभूमीची लाईटची सगळी कामं झाली होती जिल्हा परिषद पंचायत समितीला वातावरण कसं असेल भाजपचं आहे समोरील उमेदवार जर तगडे असतील कोमल साळुंके ढोबळे यांचं पण नाव यायला लागले नाही भारतीय जनता पार्टीकडून करुणा शिवशरण हे जिल्हा परिषदेला फायनल अंतिम नाव झालेलं आहे कसं वातावरण ह्या दैवडी जिल्हा परिषद गटात समाधानदादाचा मानणारा वर्ग मोठा आहे त्यामुळं ह्या गटात समाधानदादा जो उमेदवार देईल तो ही 100% निवडून येणार झेडपी आणि पंचायत समिती दोन्ही गावातून किती टक्के होईल गणेशवाडीतून गावातून 90% मतदान होईल बापरे 70-80-90च हा ह्या गणेशवाडी ही दैवडी गट आहे ना हा आमदार साहेबाला मानणारा वर्ग आहे कुठल्याही इलेक्शनात आमदारच्या मागे जाणारा सगळा मतदार आहे इथं वातावरण चांगलं आहे 100% वातावरण आहे खात्री आहे तुम्हाला खात्री फिक्स इतरही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात नमस्कार काय नाव आपलं? सुभाष इंगोले कशा पद्धतीने बघताय झेडपी पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत कुठल्या पक्षाला वातावरण असेल आणि कशा आणि का सध्या तर हवा तर आमच्या दादाजी आहे बरं. समाधान अवताडेजी आहे आणि आमचं पूर्ण समाज दौरी समाजाचं कमसे कम 250 मतदान आहे माझं स्वतः घरचं बर आणि पूर्ण टोटल आम्ही दादरा मतदान करणार आम्ही आणि गावाचं पण टोटल 12-13 म्हणून टोटल 1000च्या वर आकडा जाईल आपला किती पैकी 1600 पक्के 1000-1200 पडेल 70-80% होईल का 70-80% होईल विकास कामं कशी आहेत हे एक नंबर आहे या विकास कामं ह्या 40 वर्षांनी एवढा विकास झाला नाही एवढं ह्या 4 वर्षात आमचा विकास झाला एवढा गावाचा झेडपी पंचायत समितीला भाजपा चालेल का हो 100% का केंद्रामध्ये BJP आपले आहे राज्यामध्ये BJP आहे मुंबईत BJP आहे आणि राज्यात आपल्या खेडेगावात सुद्धा BJP असावं काय नाव राजस्थान गावडे बर जिल्हा परिषदेला खरं तर भारतीय जनता पार्टीकडून करुणा शिवशरण हे जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत कसं असेल वातावरण एक नंबर आहे का तर सध्या समाधान दादा हे आमदार आहेत मंगळवेढा तालुक्याचे त्यामुळे सध्या विकास तर भरपूर चालू आहे पंचायत समितीचे पण उमेदवार चालतील का 100% निवडून येतील दोन्ही पण करुणा शिवशरण यांच्या समोर जर कोमल ढोबळे साळुंके जर असतील कसं तर कशी फायदा असेल तरी पण करुणा शिवशरण येतील निवडून 100%च भाजपाची हवा आहे म्हणा. हवा आहे दादांमुळे नुसती हवा नाही रोज हवा कायमची हवा आहे गणेशवाडीतून किती टक्के होईल गणेशवाडी 90% बापरे म्हणजे वनवेच आहे वनवेज गणेशवाडी शेलेवाडी अकोला 90% होणार आणि ऑल ओव्हर लक्ष्मी देहवडी पंचायत समिती सगळीकडेच जिल्हा परिषद लक्ष्मी दहिवडी गट आपटच म्हणजे बालेकिल्ला आहे मध्ये बाले किल्ला हा
इतरही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. आजोबा काय नाव आहे आपलं? सिद्धू तुकाराम इंगळे. बर. हं. गावात विकास कामं कशी आहेत ते? हा विकास व्हायला लागलीत का? होय लागली. या आजोबांना विचारूयात. तुम्हाला काय वाटतं आजोबा, विकास कामं कशी येते तुम्ही जेव्हा तरुण होता, आमच्या टायमाला होता तेव्हाचे रस्ते आताची काय फरक वाटतंय? काय फरक पडलाय. हा. कसं फरक पडलाय? आमदार दादा आल्यापासून हा. विकास कामं व्हायला लागली. गोर गरिबाला सांभाळते. हा. कसं वातावरण आहे? जिल्हा परिषद पंचायत समिती लागलीत, माहितीच असेल. बर कुठल्या पक्षाला कोणीकडे वातावरण आहे काय? कसं आहे माहिती आहे का, गावातला विकास होण्यावरलं मतलब आहे. बर. बरोबर आहे ना. म्हणजे जे आमदार फंडातनं जे निधी पास होते गावाला, ते समाधान बबन अवताडे नाही काय महादेव अवताडे, सॉरी माफ करा, ते जर विकास करतात तरी गाव आपलं समाधान महादेव अवताडे यांना सहकार्य करणार आहे, असा विशेष. म्हणजे कारण का गावातलं जे फंड येतो, आता आमदारांचं नाव घेतलं, कामं करतात का? विकास कामं काम व्हायला करतात लागली? की झालं हे काय, हे मागचं बालकेने केलं, ह्याच्या मागचं समाधान महादेव अवताडेने केलं काम. हा. बाकी रस्ते ही ती कशी काय? नाही, रस्ते ते ग्रामपंचायतला निधी येतो ते वरनं, त्याच्यावरनं तो काम होतं. एकंदरीत तुम्ही आमदारांच्या कामावर समाधानी आहात का नाही? हो हाय. हो व्हायला लागली कामं. होय. उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीचे येतील का निवडून त्यांची? हो का, जनतेचा कौल आहे. तुम्ही जनताच आहे की? आम्ही जनता आहे की, तुमचा अंदाज काय? पण आम्ही एक जण नाही, सर्वांनी ग्रुप करून केलं तर त्यांचा विशेष पुढे होऊ शकतो. म्हणजे वातावरण तेच विचारलं की हा. वातावरण ऑल कसं? ऑलरोड तो ही गाव तर समाधान महादेव अवतारे. किती टक्के होईल अंदाज काय? गावात? तर लय काही सांगत नाही, 12% होत आहे. 12%. म्हणजे 1800 मतदान आहे, 1200-1300 एवढं टक्के होत आहे तो अंदाज.